माझे दत्तक वडील. मला पुण्यास नोकरी होती, तरी मी दर साल रत्नागिरीस येत असे व माझ्या वडिलोपार्जित इस्टेटीपैकी माझ्या वाट्याला जे नारळाचे झाड व फणसाच्या झाडाची जी फांदी आली, तिचे वार्षिक उत्पन्न 1 रुपया 5 आणे 5 पै घेऊन जात असे. यंदाच्या वाटणीचे पैसे मी कालच वसूल केले होते व आज संध्याकाळच्या बोटीने परत पुण्यास जाणार होतो. तोच एक 50च्या सुमाराचा वृद्ध गृहस्थ घाईघाईने मजकडे येत आहे असे पाहून थबकलो. तो गृहस्थ धावतच माझ्याजवळ आला व त्याने अंगाभोवती दोन्ही हात टाकून मला कवटाळले. अहो, हे काय आजोबा, सोडा मला. बाळ, नको रे असा म्हाताऱ्याला झिडकारू. तोच तू, अगदी हुबेहूब. अहो आजोबा, कबूल आहे सगळं, तोच मी आहे. हुबेहूब काल दिसत होतो तसाच आजही दिसतो आहे. कालचा हा चिमणाजी विठ्ठल. काय चिमण तुझं नाव? मग तर जमलंच. चिमण, चिमण, ये रे माझ्या चिमण्या बाळा, असे उद्गार काढत म्हातार बुवांनी मला अधिकच आवडले. अहो शास्त्री बुवा, तुम्ही वेड्याच्या इस्पितळातून रखवालदाराच्या हातावर तुरी देऊन तर नाही ना आला? अरे बाळा, मी कोणाच्या हातावर तुरी देऊन आलो नाही, पण तू मात्र माझ्या हातावर तुरी देऊन 20 वर्ष पळाला होतास. पण सुदैव माझं, काल रात्री गुरुराजांनी स्वप्नात येऊन सांगितलं की तुझा बाळ उद्या सकाळी तुला भेटलाच पाहिजे. मी म्हटलं, पण त्याला ओळखणार कसा? तेव्हा गुरुराजांनी स्वप्नात तुझं दर्शन घडवलं. आता चल माझ्या घरी. या वेड्याच्या डोक्यात आहे तरी काय, हे पाहायच्या उद्देशाने मी त्याच्याबरोबर त्याच्या घराकडे जाण्यास निघालो. 10-5 घरे गेल्यावर त्याच्या घरी पोहोचलो. आत गेल्याबरोबर तेथील थाट पाहून मी थक्क झालो. म्हाताऱ्याने रामागड्यास हाक मारून बोलावले आणि थोडी केळी आणि एक पपनस घेऊन येण्यास सांगितले. रामा म्हणाला, पण अण्णा. रामास पुरते बोलू न देता म्हातारा त्यास गप्प करून म्हणाला, होय, मालकांचेच पाहुणे आहेत हे, जा, जास्त बोलू नको. रामा काहीतरी पुटपुटत गेला. म्हातारा ओरडून म्हणाला, अहो बाईसाहेब, जरा बाहेर या. एक बाई माझ घरातून दारात येऊन उभी राहिली. तिला उद्देशून म्हातारा म्हणाला, हे पाहिलेत का हो आपले चिरंजीव? झालं की नाही माझं स्वप्न खरं? नाव सुद्धा गुरुराजांनी सांगितलेलं, चिमणाजी. मग म्हातारा झोपाळ्यावरून उठला व भिंतीवरचा एक फोटो काढून मला दाखवत म्हणाला, चिमणराया, पहा पहा, हे गोजीरवाणी बाळ. एकाहून एक सरस रत्नच होती, पण काळाला नाही ती पाहावली. इन्फ्लुएन्झाच्या साथीत 8 दिवसात एकामागून एक गेली. अण्णांनी आपल्या जमीन जुमल्याची कल्पना मला करून दिली. अण्णांच्या जवळ बरीच माया होती. तो बंगला, ती बाग, रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यातील भातशेते, दरमहा 300 रुपये भाडे आणणारे मुंबईचे लहानशे घर, शिवाय 20,000च्या नोटा, असले घबाड आयतेच पदरात पडत असल्यावर कोणता शहाणा माणूस अण्णांच्या स्वप्नावर अविश्वास ठेवील? पण अण्णा, मला तुमचा दत्तक होता येणार नाही बरं का? मी म्हटले, अरे दत्तक नको आणि फित्तक नको, फक्त तू आमच्यावर माया कर, म्हणजे माझी सगळी माया तुलाच मिळेल बरं. वरच्या आळीतले जोग, ते तुझे कोण लागतात? मी अण्णांना माझी सगळी हकीकत सांगितली. मी पुण्यास नोकरीला असतो असे ऐकल्यावर ते म्हणाले, अरे चिमणा, 60 टिकल्यांकरता खरडेघाशी करण्याचं आता तुला कारण नाही. परंतु मला जरा दम्याची व्यथा असल्यानं एवढा पावसाळा आम्ही दोघं पुण्यास काढू. स्वतंत्र बिऱ्हाडच करणार होतो, पण आता तू आहेसच. घरी तुझी आई आहे ना? तुला उद्या सोमवारी कामावर रुजू व्हायचं असेल तर तू आज जा. मी इथल्या कामाची व्यवस्था लावून बुधवारी निघून येतो. संध्याकाळी घरी गेल्यावर आईला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा ती म्हणाली, संभाळ हो बाबा, नाहीतर तो कोणी लफंगा बिफंगा असायचा. अगं पण आई, मी काय या मसलतीत पडलो आहे? त्या अण्णाच्या गुरुरायांनीच मला यात पाडलं आहे. ठीक आहे, या महागाईच्या दिवसात हातभार लावला संसाराला आपल्या दैवानं. गुरुवारी सकाळी अण्णा व त्यांची पत्नी या स्टेशनवरून आणले. अण्णांच्या बरोबर त्यांच्या कपड्यांच्या व दागदागिन्यांच्या ट्रंका होत्या, पण त्यांच्या किल्ल्या कोठेतरी हरवल्या. त्यामुळे त्यांना अंघोळीनंतर बदलायला चिरगुटेही नव्हती. म्हणून मी लगेच बाजारात जाऊन एक धोतर जोडी व इरकली लुगडी घेऊन आलो. अण्णा आल्यापासून आमच्या राहणीत पुष्कळ सुधारणा झाली. जेवताना भाकरीऐवजी पोळी, पोळीला तूपसाखर, सकाळ दुपार चहा,
व बरोबर बिस्किटे अगर शिरा असा थाट सुरू झाला. अण्णांचा पंचा जाऊन लांब रुंद धोतर व वाहनांऐवजी जोडा असा पेहराव आला. माईचे सुती लुगडे जाऊन इरकली लुगडे व अनवाणी पायात चपला आल्या. या सगळ्या वेषांतराचा खर्च तूर्त मला सोसावा लागला, पण याचा दसपट वचपा काढल्याशिवाय मी राहणार होतो थोडाच. अण्णांनी आपल्या ट्रंकेच्या कुलपाच्या किल्ल्या पाठवून देण्याबद्दल रत्नागिरीच्या कारकुनास 10 पत्रे लिहिली, पण त्याने दाद दिली नाही. त्यामुळे खर्चासाठी बँकेतील माझे 120 रुपये मला काढून आणावे लागले. हळूहळू 2 महिने संपले. माझे बँक खाते खल्लास झाले. पगारही संपला होता, पण अद्याप अण्णांच्या किल्ल्या येईनात. तेव्हा त्यांनी 500 रुपये रजिस्टरने ताबडतोब पाठवून देण्याविषयी रत्नागिरीच्या आपल्या कारकुनास लिहिले व ते येईपर्यंत खर्चास मी माझ्या सासऱ्याकडून 200 रुपये उसने आणले. 15 दिवस होऊन गेले तरी रजिस्टर येईना. मग माझ्या सासऱ्यांनी मला सल्ला दिला की मी प्रत्यक्ष रत्नागिरीत जाऊन त्या म्हाताऱ्याच्या कारकुनास भेटावे व त्याच्याकडून पैसे आणावे. मी रत्नागिरीस गेलो व तेथे भाऊबंधांकडे उतरलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी अण्णांच्या बागेतील बंगल्यात गेलो. पूर्वी मी येथे आलो होतो तेव्हा बंगल्यांच्या माडीस कुलूप होते, परंतु यावेळी अण्णा पुण्यास असून ती उघडी असल्याने मला नवल वाटले. मी ओसरीवर गेलो व पाहतो तो झोपाळ्यावर 3 सुरेख मुले बसलेली. ही भुताटकी तर नाही ना असे मला वाटले, कारण ज्या मुलांचा फोटो दाखवून ही माझी गोजीरवाणी बाळे इन्फ्लुएन्झाच्या साथीत गेली असे अण्णा म्हणाले होते, तीच ही मुले. पोशाखही तेच होते. मज करता केळी व पपनस आणण्यासाठी अण्णांनी ज्याला पाठवले होते तो रामागडी तेथे काही कामाकरता आला व माझ्याकडे पाहताच, काय पाहुणे, कसा काय असे त्याने विचारले. ठीक आहे, पण ते अण्णा कुठे आहेत रे? तो अण्णा कुठे पळाला त्याचा काहीच पत्ता नाही. म्हणजे ते अण्णा या बंगल्याचे मालक नव्हते? अव कसले मालक? वहिनीबाईसनी पुसा, म्हणजे त्या सांगतील सगळं. वहिनीबाई म्हणाल्या, तो अण्णा आमच्याकडे नोकरी मागायला आला. त्याला कारकून म्हणून ठेवलं. मध्ये आम्ही लग्न कार्याकरता मालवणास गेलो. ते त्याच्या अंगावर घर टाकून गेलो. कोणाला माहीत हा अण्णा असा लबाड असेल म्हणून. मेला तुम्हाला काय, त्याने आपणच घरचे मालक आहो म्हणून सांगितलं? काय बाई तरी धारिष्ट. म्हणजे त्या लबाड माणसाने मला बनवले. धनाच्या लोभानं मी पार बुडालो. आता पुण्यास घरात पाऊल टाकताच अण्णांच्या 32 पैकी शिल्लक राहिलेले दात न पाडीन तर नावाचा चिमणराव विठ्ठलच नाही असे सुडाचे विचार मनात घोळवत पुण्यास पोचलो. टांग्यातून उतरताच, कुठं आहेत अण्णा असे म्हणत मी घरात शिरलो. अरे, असं झालं तरी काय रागवायला असे आईने विचारले. पण आधी ती दोघं? अरे, ती गेली रत्नागिरीला. 2 ट्रंका बरोबर नेल्या, आणखी 2 वर आहेत. पाहू बरं त्यात काय आहे. चोराच्या हातची लंगोटी असे म्हणून मी वर गेलो. कुलपे फोडून ट्रंका उघडून पाहतो, तो आत दगड विटकरींशिवाय काही नव्हते. तर अशा प्रकारे माझे दत्तक वडील हा पाठ इथेच संपला. भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.